सरीचा मोसम आहे. संपर्क निश्चित आपण साधू शकतो त्यांच्याशी. सुरजी यांसाठी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 21 धावा. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. पायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील आपली सलामी जोडी लगेच विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा प्लीज. जितूजी भाडेकर आणि दीपक मडवी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. विजयासाठी फक्त आणि फक्त 21 धावा. 18 चेंडू 21 धावा. छोटंसं समीकरण ओराशी बाळगताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. एका बाजूला दीपक मडवी तर दुसऱ्या बाजूला जितू भाडेकर. जितू गवळी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये हा संघ अतिशय उत्तम A1 क्वालिटीचा खेळ करतोय. चाचणी स्पर्धा 2024 हा संघ मानकरी आणि कित्येक स्पर्धामध्ये खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची कामगिरी या संघाने केलेली आहे. थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. अल्पेश प्लीज थोडंसं गाई करा. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांतर गोलंदाज दामू अण्णा, सर्वांचा लाडका दामोदर चौधरी अण्णा या नावानं अतिशय पोकसाने फेमस आहे. सध्या जितू फोलेर थोडंसं आउट ऑफ आहेत. संघातील सर्वात जे महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे जितू फोलेर आहे. संघामधून इन ॲक्शनमध्ये दिसत नाही आहेत. 18 चेंडूमधून 21 धावा या ठिकाणी सोनादेवी टेमघर संघाला रोखायचे आहेत. अगेन्स्ट 18 चेंडूमध्ये 21 धावा करायचे आहेत पायगाव संघाला. पहिला चेंडू पेस करताना जितू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज. खऱ्या अर्थानं पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलंय दामू अण्णाने. कमालीची गोलंदाजी. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्येकडे पुढे शकते. स्वतःचं अकाउंट ओपन करताना या ठिकाणी दीपक मडवी. धावसंख्या बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात फक्त आणि फक्त एक चेंडूचा सन्मान केला जातोय. प्रति ओव्हरचा जर आपण एकंदरीत विचार केला या ठिकाणी फक्त आणि फक्त 7 धावांची सरासरी आहे. कुठल्याही मोठ्या पटकांची गरज नाही आहे स्वयंभू पायगाव संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा एक धाव घेण्याची संधी झाली. चेंडूला हुक केलं होतं मात्र प्रॉपर चेंडू पाडत व्यवस्थित सत्ता आलं तर चेंडू जातो फाईनला. संघाची धावसंख्या ती बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. चेंडूला थोडंसं अंदप खेळण्याचा प्रयत्न होता. 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. एसटी रक्षक मला वाटतं सचिन पवार याला हा चेंडू गॅदर करता आला नाहीये.
अतिशय प्रतिम चमत्कारी गोलंदाजी. कदाचित या चेंडूवर जर हा विकेट प्राप्त झाला तर निश्चितच सामन्याला थोडीशी रंगतदारी चुरस महत्त्वाचा विकेट आहे. आतापर्यंत मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी, एक चांगलं परफॉर्मन्स गोलंदाज दामोअण्णा. आता मात्र उत्तम समाचार दामोअण्णा याच्या चेंडूचा, कारण की खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट येणाऱ्या 11 चेंडू विजयासाठी दादाबांची गरज, फक्त आणि फक्त दादाबांची गरज. आता स्ट्राईक रोटेट करतो संघाची सर्वात विस्फोटक फलंदाज दीपक मडवी. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्या, दोन धावांनी संघात धावसंख्या, दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 13. विजयाचं लक्ष्य मापक आहे, फक्त आणि फक्त 21 धावांचा. 18 चेंडू 21 धावा असं समीकरण प्रतिवर्ष आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिट काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. इशारा दिला बॅट कट. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका सजला चेंडू येतो मिड विकेटला, चांगलं क्षेत्रक्षण. मात्र एका टप्प्याने निश्चित आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्रक्षण झालं, मिळते एक धाव. एका धाब्याने हळू का होईना पण मात्र विजया दिशेने मार्गस्थ होताना आपण संघ पाहतोय स्वयंभू पायगाव. विजयापासून फक्त आणि फक्त किती धावा दूर आहे? 14 झाल्या, 15 झालेले आहेत, 6 धावा दूर आहे. आणि निश्चितच बिग षटकार, मोठा फटका आपण पाहिला दीपक मडवीच्या बॅटमधून. सामना फिनिश. हार्ड लक सोनादेवी टेमगार अँड गुड लक स्वयंभू पायगाव. चला पूर्ण संघाचा कॅप्टन आपण लगेच या देऊन टाका, नंतर थांबा जरा. आता पूर्ण संघाचा कॅप्टन आपण लगेच या प्लीज. आणि स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील या. नको जा जा पटकन शॉर्टकट काही विचारू नको जा, तू विचारू नको काही. चंदन भाऊया जास्त काय विषय
मॅन ऑफ द मॅच चंदन. चंदन आपण या लगेच मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन चला करूया ऑर्गनाइज कमिटी किती ओव्हर निर्धारित आज सामना देखील 3 ओव्हरचा असेल. फर्स्ट सेमीफायनल एकमेव सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. स्वयंभूस्वर पायगाव आणि गावदी स्पोर्ट पूर्णा. सन्माननीय निलेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते आपण करतो नाणेफेक महत्त्वाच्या सामन्याच्या एका बाजूला गावदी पूर्ण तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. या स्पर्धेतील फर्स्ट सेमीफायनल सामना. वेलकम सुस्वागतम. शरद अप्पा पाटील यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला चहाची नाश्त्याची सोय केली. असे सर्वांचे लाडके शरद अप्पा आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. काजल आता विकास भाऊ तुम्हाला छत्रपती शिवाजी वडून मात्र अगेन्स्ट पडते गावदेव. फक्त निर्णय सांगायचा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फिल्डिंग पास. धन्यवाद दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चंदन मॅन ऑफ द मॅच घेऊन जा आपण. चंदन आपण या लगेच मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. चंदन. यस यशवंत एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. त्यानंतर दामोअण्णा मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच लगेच येऊन जा. दामोअण्णा. क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. यस शरद अप्पा आपणास विनंती असेल आपण आपले शुभ असते चंदन यस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. या पण स्टेजवर काजल स्पोर्ट पूर्णा या संघाचे सर्वेसर्वा काजल चषकाचे प्रणेते सन्माननीय विनोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम विनोदजी पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपणास विनंती असेल आपण या आमच्या मान्यवर कक्षामध्ये. मात्र विनोद पाटील यांच्याकडून ऑफर आहे गावदी स्पोर्ट पूर्णा संघाला. प्रत्येक विकेटसाठी त्यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी फक्त गावदी स्पोर्ट पूर्णा संघाला 200 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच विनोद पाटील. दामोंना आपण या व्यासपीठावर नक्कीच विनंती असेल सन्माननीय तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतोय आपण मागच्या सामन्यातील दामो अण्णा यांना. नक्कीच हाडलाक नक्कीच दामो अण्णा वेल प्लेट. बसा ना. चला घाई करा. गावदी स्पोर्ट पूर्ण संघ
आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघ गोलंदाजीला प्रारंभ होतोय. सोमू पायगाव आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा असा एक महत्त्वाचा सामना आपण पाहणार आहोत. खरं तर इथपर्यंत मजल मारण्यासाठी मनोज या गोलंदाजाने आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाला ह्या इव्हेंटपर्यंत ह्या क्षणापर्यंत आणलं. कालच्या सामन्यात कामतगर संघाला शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज असताना मनोजने त्या 7 धावा करू दिल्या नव्हत्या. 52 धावांचं लक्ष्य 45 धावा 3 षटकामध्ये केल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 7 धावा करता आल्या नव्हत्या कामतगर संघाला. बाळा समोर दीपक. पहिला चेंडू इनर एज लागली दीपकची, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही. भालचंद्र टावरे शॉट फाईन लेगला आहेत. थँक्स, धन्यवाद ज्ञानेश्वर. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटकाचा गोलंदाज बाळा. कालच्या सामन्यामधून देखील अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली बाळाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडू डाऊन दी ग्राउंड, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका वाडिश लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्या बंद सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. खास करून जो संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय देवाजी टावरे तुम्हाला विनंती असेल आपण थोडंसं बेल कमी घ्या प्लीज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण फलंदाज दीपक मडवियाच्या बॅटमधून पाहिला. चेंडूला सुंदरसा सेट ड्राईव्हचा फटका होता. डाऊन दी ग्राउंड, क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका. आणि पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज शपल झाला. फुलेंचा चेंडू ऑन सेटचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ फटक्यामध्ये दीपक मडवी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक 6 धाबीसाठी षटकार येतोय. या 6 धाब्यांनी संघाची धावसंख्या साने पुढे सध्या धावसंख्या होती बिनबाद 10. पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. आता मात्र हा चेंडू थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोण घेते 72 धावसंख्या करा. बेल कमी घ्या, स्पीडअप करा. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे. मला वाटतं नो बॉल येतो पंचांकडनं. ओष्टे पट्टीच्या बाहेरून चेंडूची फेक झालेली आहे. चुकीची लाईन या ठिकाणी गोलंदाज बाळाच्या माध्यमातून आपण पहिली पंच नो बॉलचा इशारा करतात. एक अवांतर दाबी दाबाने संघात धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होती ती 12. हा चेंडू मात्र असेल फ्री हिट म्हटलं खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांसाठी एक मेजवानी असते, मोठा फटका मारण्याची मुभा असते. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण निश्चित पाहिला होता. मात्र निश्चित चेंडूचा जर एकंदरीत विचार केला तर नो बॉल. मात्र ही संधी होती. नो बॉल जरी असला तरी मात्र धावचेत करण्याची संधी असते. एकमेव ऑप्शन असतो नो बॉलवर फलंदाजाला धावचीत बाद करण्याचा. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे असलेली धावसंख्या होती ती 14. धावसंख्या होती ती 14. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. पुन्हा संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसं स्वीप केले ऑन साईडला
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका खाली क्षेत्र चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिले पहिल्या ओव्हरमधून तब्बल 5 चेंडूची फेक आतापर्यंत झालेली 18 धावा खर्च झालेले आहेत. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर ओव्हर क्रमांक पहिले संत षटक क्रमांक पहिले संत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद तब्बल 18 धावा धावफलकावर. थोडासा महागडा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय बाळा. चला न्यू गोलंदाज आपण लगेच यायचं प्लीज. राकेश बोला बोला कोण ओके 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 कटा ग्रुपच्या मध्ये सध्या आउट ऑफ उज्जैन आहे. ओके 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 ऐका सध्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील या स्पर्धेला फार मोठ्या प्रमाणे जॉईन आहेत. त्या प्रेक्षकांमधून कट्टा ग्रुपचे सदस्य मेंबर अध्यक्ष या स्पर्धेची मजा घेतात. आउट ऑफ सध्या उज्जैन आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद कट्टा ग्रुप. कट्टा ग्रुपचे प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट अँड अदर्स मेंबर सर्व सध्या आउट ऑफ उज्जैन या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी या स्पर्धेची मजा घेतात आणि त्यांनी खास करून स्वामी पायगाव संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद सर्वांचा. जवळ पुन्हा एकदा मैदानाकडं धावा झाल्या 2. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 20. गोलंदाज राकेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. अर्शिलेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने विकेट टाकणं म्हणजे खऱ्या अर्थाने संघाची फार मोठी रणनीती असते. कारण येणारा फलंदाज एक चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करणारा फलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा टमकार फलंदाज असतोय आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्याला संधी देण्यासाठी स्वतःचं आत्मदहन या ठिकाणी केलं जातं. त्या अनुषंगाने आपण पहिले जितू भाडेकर या ठिकाणी स्वतः बाद होतोय आणि खास करून जितू गवळीसाठी आपलं स्वतःचं आत्मदहन करतोय. सन्मानित किशोरजी भालेकर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज केलेलं खास करून स्वयंभू पायगाव संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद किशोरजी भालेकर. सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि स्पर्धेला आपण देखील लाईक करता. गोलंदाज लॉंग रन अप पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय दीपक. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. दीपक याला चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रेट करता आली आणि मला वाटतं लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. एक धावणी संघात धावसंख्या पुढे सरकली. 22 धावा झालेल्या आहेत. जय गावदेव थोडासा मिस्टाइम स्ट्रोक. दीपक मात्रे कालेर उपाध्यक्ष आणि सन्माननीय देवानंद थाले साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या थोड्या दिवसात पोहोचतात. अरे वा क्या बात आहे. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी
यूट्यूबच्या माध्यमातून दिग्गज मंडळी देखील या स्पर्धेला जॉईन आणि दिग्गज मंडळी खऱ्या अर्थानं संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मान्य श्री दीपकजी म्हात्रे आणि त्याचबरोबर संघटनेचे सन्माननीय सल्लागार आदरणीय देवानंदजी थळेसाहेब यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल द बेस्ट केले आहे. आणि मला वाटतं आज खास या स्पर्धेचे खास प्रमुख अतिथी मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी ते उपस्थित होणार आहेत. वेलकम सन्मान्य जे जी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांच्या समेत रोशनजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वडगर. जय पाटील तुमचं देखील मनापासून स्वागत. तुमच्या समेत माजी सरपंच सन्माननीय रोशनजी पाटील. मिस टाइम स्ट्रोक. यस वेल जज कॅच. नवचेंडू पेस करताना खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाज आपण दीपक मडवीच्या बॅटमॅनून पाहिलं. तब्बल 22 धावांनी संघासाठी अतिशय योग्य ते योगदान त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यामध्ये खणखणीत चौकार किती दिली आहे? 2 चौकार आणि 2 षटकार. नेक्स्ट तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतोय मनोज. काल अंतिम ओव्हरमधून ज्याने निर्धाव षटक हाताळलं होतं आणि शिकत दिली जॉली कामतकर संघाला. आणि पहिला चेंडू पेस करताना मनोजाचा बिग हिट मोठा फटका. सबसे फलंदाज जितू. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका आपण जितू गवळीच्या बॅटमधून पाहिले. या फटक्याने संघ धावसंख्या देखील पुढे सरकली. धावसंख्या होती ती 2 बाद 35. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. स्वयंभू पायगाव. हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. कालच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं ज्याने निर्धाव षटक हाताळलं होतं तोच हा गोलंदाज. आता मात्र सन्माननीय जोगेंजी पाटील, अथर्व पाटील आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील या व्यासपीठ मंचावर या. योगीन ना सन्माननीय गणेशजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. टायमिंग व्यवस्थित साधता आलं होतं फटक्यामध्ये. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित साधता आलं होतं. चेंडू तो शॉट सलिमेट आणला. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही आहे. कारण की काय खराब 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 गोलंदाजी तर प्रत्येक खऱ्या अर्थाने
जसा चेन्नई जुन्या मॅच बॉल आला दादाला का मांडवच फेकायचा होता करा अतिशय महागडे षटकात गोलंदाज मनोज आतापर्यंत ज्याने 4 चेंडूमध्ये खर्च केले तब्बल 18 धावा अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क गोलंदाज मनोज आणि पुन्हा हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क मात्र ही लिलिया पार करायची असेल तर निश्चितच पुन्हा संघाला देखील विस्फोट फलंदाजी करणं फार गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेमधून देवाजी टावरी यांचं देखील मी फार मनापासून कौतुक करेन की या स्पर्धेमधून त्यांच्याकडनं आम्हाला चेंडूची उपलब्ध झाली होती आणि त्याचबरोबर जय बजन कारिवली या संघाचे कुल कॅप्टन जोगेन पाटील यांनी देखील आम्हाला चेंडूची व्यवस्था केली होती या स्पर्धेमधून प्रत्येक खेळाडूचं देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून एक खारीचं वाटा राहिलेले चांगलं सहकार्य जोगेन पाटील आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज तुम्हाला विनंती असेल का आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या खऱ्या अर्थानं तुम्ही देखील या स्पर्धेसाठी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केले आहे ही स्पर्धा संपन्न होण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे जोगेन पाटील आमचा आवाज चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची पंच सलामी जोडी मैदानामध्ये तैनात होताना विशाल लक्ष्य 60 धावांचं उराशी बालकताना आणि ते चेस करण्याची एक जबाबदारी स्वीकारली आहे 2 फलंदाजांनी आणि 2 फलंदाज मैदानामध्ये तयार होताना जातात देवा टावरे हरिदास पाटील खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठा लक्ष्य मोठं आव्हान आहे आणि मोठं आव्हान पेलवण्याची ताकद खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांच्या मनगटामध्ये आहे खास करून देवा टावरे याचं मी वर्णन करेन कालच्या स्पर्धेमध्ये ज्याने विस्फोटक खेळ केला होता अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला तीच पुनरावृत्ती आता मात्र महत्त्वाच्या सामन्यामधून त्याच्या माध्यमातून केली जाईल का हे मोठं लक्ष्य हे लिलिया पार त्याच्या माध्यमातून केली जाईल का चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या आज चिठ्ठीच्या आधारे खऱ्या अर्थानं एक संघ आपण पाहिला जो अंतिम फेरीमध्ये दाखल झाला जनमान सरवली लकी संघ आहे चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करा 18 चेंडू आणि 60 धावा प्रतिवर्षा आपण विचार केला तर 20 धावांचं टार्गेट आहे वेल कमी घ्या स्पीडअप करा प्लीज आणि पहिला चेंडू पेस करताना
फटका फसतो आणि महत्वाचा बिग विकेट बडी सफलता या पर प्राप्त होते. बिग ब्लो मोठा धक्का पूर्ण संघाला. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर एक विनंती असेल, येणार जाणार फलंदाज आपण थर्ड इयरचं जे सर्कल आहे ते कंपल्सरी क्रॉस करत चला. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक मडवी लेफ्ट टर्न राऊंडचा मारा करतोय. एक प्रतिलीवर चेंडू वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करतोय फलंदाजाला. विशाल लक्ष आहे, मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करता थोडंसं मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय पूर्ण संघावर. पुन्हा एकदा दीपक मडवी फलंदाज थोडासा शप्पल झाला होता. पुन्हा एकदा तोच चेंडू जणू काही झेरॉक्स कॉपी. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून या बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत करतो. आपण पाहतो एक क्रिकेटचं फेस्टिवल. तर सुस्वागतम वेलकम. जिजाऊ संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सौ मोनिकाताई पांडवे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. मोनिकाजी पांडवे सन्माननीय जिजाऊ संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जयगावदेव वडूनगर संघाच्या वतीने जयगावदेव चषक 2024मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेलं आहे. दीपक मडवीचं हे एक चांगलं षटक आपण पाहतोय. तब्बल 65 धावांचं 60 धावांचं लक्ष. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा धावफलकावर लागलेले आहेत. देवा टावरे यांचा संघ आपण पाहतोय गावदेव स्पोर्ट पूर्ण सेमीफायनलचा हा सामना खेळत आहेत. मात्र स्वयंभू पायगाव संघाने जी बॅटिंग केली, खास करून शेवटच्या षटकात मनोजला जे 5 षटकार बसले, तिथून सामन्याचं पूर्ण चित्र बदललेलं आहे. एक दिन हिरो तो एक दिन झिरो. काल मनोजच्या एका षटकात 7 धावा करता आल्या नव्हत्या कामतगड संघाला, मात्र आज मनोजने त्याच एका षटकात तब्बल 30 धावा खर्च केल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट आपल्याला जीवनातील संघर्ष कसा शिकवतो बघा. कधी तुम्ही झिरो असाल तर कधी हिरो असाल, कधी यशाच्या 7व्या आसमानवर असाल तर कधी पराभवाच्या नक्कीच पाताळात असाल. हे क्रिकेटपासून आपण शिकायला पाहिजे. वेलकम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय संस्थापक अध्यक्ष तसेच उद्योग भूषण पुरस्कार विजेते आणि प्रभारी सरपंच नक्कीच प्रतापदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागत.
तरी थोडंसं पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय संघ गावदेवी पुन्हा साजेची कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामध्ये संघाला करता आली नाही आहे. बघा आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आमच्या मान्यवर या व्यासपीठावर मंचावर खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं आणि या मान्यवरामधून खऱ्या अर्थानं ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं ते तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके दैवत विद्यमान ग्रामपंचायत प्रभारी सरपंच सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब त्यांच्या समवेत पंकजी नाईक माजी उपसरपंच ग्रामपंचायत राहणार आणि नुकतंच खऱ्या अर्थाने या माऊलींचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. जिजाऊ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सौभाग्यवती मोनिकाताई पाडवे या माऊली देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये 3 षटकामध्ये तब्बल 60 धावांचं लक्ष गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघासमोर स्वयंभू पायगाव संघाने या ठिकाणी दिलेलं आहे. जितू गावली याच्या 5 षटकारांच्या आधारे तब्बल 60 धावा केल्या 3 षटकामध्ये स्वयंभू पायगाव संघाने. महत्त्वाच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं जी रंगत की जीवा चुरस हवी त्याची प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. एकतर्फी सामना आपण पाहतोय. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेला जय गावदेव वडूनगर आयोजित आपण पाहतो न्यू 40+ हा धमाका. एक दुःखे से कुछ काम चलने वाला नहीं है पर. आणि आता जवळ कुठेतरी आपण पाहतो पराभवाच्या खाईमध्ये संघ गावदेवी पूर्णा चेंडू बॅटची आउटसाइड घेतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. सिंगल धाव कंप्लीट केले जाते. चेंडूवर मोठा पटका. चेंडू काही क्षेत्रक्षेत्र येईल लक्ष. यस वेल जज कॅच. आता जवळ खऱ्या अर्थाने या सामन्यामधून फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज. तरवली संघाचा कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण स्टेजच्या या समोर यायचं. फॉर्मॅलिटीज कारण या सामन्यामध्ये जवळ विजय संपादित केला असं म्हटलं तरी बाबूगा टांडाने पराभवाच्या खायमध्ये संघे गावदेवी पूर्णा हा फटका मात्र उत्तम असतोय आणि या फटक्याने फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी केलं जातं. चंदन या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका निश्चित आहे. मात्र चेंडू देखील थोडासा सप्लँड होतोय. या धावाने फक्त आणि फक्त थोडंसं पराभवाचं अंतर कमी केलं जातं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढे सरकली. एक विशाल लक्ष आपण पाहिलं विजयासाठी आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना थोडंसं मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर ज्याला आपण म्हणतोय पूर्णा संघावर. महत्त्वाच्या सामन्यामधून पूर्णा संघ थोडासा बॅकफुटवर आपण पाहिला. वेलकम सुस्वागतम. या ठिकाणी वडूनगर गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गंगा भागीरथी वंदनाजी सदानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रियंकाजी दीपक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला पायगाव संघाचा कॅप्टन आपण आपला परिपूर्ण घेऊन लगेच स्टेजच्या समोर या. मान्यवरांना देखील विनंती आपण स्टेज समोर यायचं आहे. चला सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब आपण तसेच इतर सर्व मान्यवर
मोनिकाताई आपण तसेच पंकज भाऊ हॅलो तसेच इतर स्वयंभू मान्यवरांना पायगाव विनंती असेल. या संघाचा परिपूर्ण संघ घेऊन लगेच आपण स्टेजच्या समोर यायचंय. हाडलक देवाजी टावरे अँड गुडलक जितू गवडी एका महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण विजय आपण संपादित केला. हॅलो चला उपस्थित मान्यवरांचे शुभ असेल लगेच महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. खऱ्या अर्थाने दोन संघ आपण पाहिले. माऊली आपण देखील या. ओके धन्यवाद. दोन मिनिटं फक्त. उपस्थित मान्यवरांच्या ऑर्गनाइज कमिटी सामना किती ओव्हरचा आहे ते डिसाईड करा. 2 का 3? 2 ते डिसाईड करा. 2 ओव्हर जर ठेवलं तर कोणी पण उतरा म्हणजे 40 चा पण उतरू शकता तेवढा 1 मिनिट. 2च ओव्हर ठेवा नाही 2च ओव्हर नाही. अरे कालोख पडत 2च ओव्हर. बघा वेले नाही त्यांनी सांगितलं त्यांना डिसाईड. ओके त्यांना मान्यवर घेतला की 2 ओव्हर नाही 2 ओव्हर 3 ओव्हर होणार झाला ना 2 ओव्हर